नमस्कार सर्वांचे, आरजे अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. विद्यार्थ्यांनो, या व्हिडिओमध्ये आपण मराठी व्याकरण सराव प्रश्नसंच अत्यंत महत्त्वाचे 15 प्रश्न कव्हर करणार आहोत. चला तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. पहिला प्रश्न आहे, मुले फुटबॉल खेळत आहेत या वाक्यातील कर्ता ओळखा. पर्याय आहेत, खेळत आहेत मुले फुटबॉल. विद्यार्थ्यांनो, तुम्ही देखील तुमचे उत्तर चेक करा. वही पेन घेऊन बसा किंवा कमेंटमध्ये टाईप करून उत्तर चेक करा. आणि बरोबर उत्तर आहे मुले, म्हणजे तुम्हाला या व्हिडिओचा परीक्षेसाठी पुरेपूर फायदा होईल. दुसरा प्रश्न आहे, न्यायाधीशांकडून दंड आकारण्यात आला या वाक्याचा काळ ओळखा. आणि विद्यार्थ्यांनो, तुमचे पर्याय आहेत, अपूर्ण भूतकाळ, पूर्ण भूतकाळ, रीती भूतकाळ आणि साधा भूतकाळ. बरोबर उत्तर आहे साधा भूतकाळी वाक्य आहे हे. चला तर पुढील प्रश्नाकडे वळूयात. प्रतिबिंब या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. तुमचे पर्याय आहेत, फोटो, व्यक्ती, प्रतिमा, आरसा. विद्यार्थ्यांनो, प्रतिबिंब म्हणजे समानार्थी शब्द काय आहे? प्रतिमा. पुढील प्रश्नाकडे वळूयात विद्यार्थ्यांनो. पुढील प्रश्न आहे, खेडे या शब्दाचे वचन बदला. अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. खेडे या शब्दाचे वचन बदला आणि पर्याय आहेत, खेडी, खेड्यात, खेकडे, खेडा. आणि विद्यार्थ्यांनो, बरोबर उत्तर काय असेल? आणि बरोबर उत्तर आहे खेडी. खेडी हे बरोबर उत्तर आहे. पुढील प्रश्न आहे, बेडूक या शब्दाचे लिंग बदला. आणि तुमचे पर्याय आहेत, बेडके, बेडक्या, बेडकी, बेडका. आणि विद्यार्थ्यांनो, बरोबर उत्तर आहे बेडकी. पुढील प्रश्नाकडे वळूयात. पुढील प्रश्न आहे, विकास कविता वाचत आहे या वाक्यातील कर्म ओळखा. कर्ता, कर्म आणि क्रियापद ओळखता आलं पाहिजे. विद्यार्थ्यांनो, पर्याय आहेत, कविता, आहे, वाचत, विकास. मग कर्म कोणता आहे विद्यार्थ्यांनो? कविता. क्रिया कशावर घडत आहे? कवितेवर घडत आहे. पुढील प्रश्न आहे, परात या शब्दाचे वचन बदला. पर्याय आहेत, पराती, परिते, पराते, परात्या. विद्यार्थ्यांनो, या प्रश्नाचं बरोबर उत्तर पराती हे आहे. परात एकवचनी, अनेकवचनी पराती. पुढील प्रश्न आहे, मराठीचे पाणिनी म्हणून कोणाला ओळखले जाते? आणि तुमचे पर्याय आहेत, बाळशास्त्री जांभेकर, संत तुकाराम, दादोबा तरखडकर, महात्मा फुले. आणि मराठीचे पाणिनी म्हणून दादोबा तरखडकर यांना ओळखले जाते. पुढील प्रश्न आहे, सर्वजण परमेश्वराची भक्ती करत आहेत या वाक्याचा काळ ओळखा. आणि तुमचे पर्याय आहेत, पूर्ण वर्तमान काळ, साधा वर्तमान काळ, रीती वर्तमान काळ आणि अपूर्ण वर्तमान काळ. बरोबर उत्तर आहे अपूर्ण वर्तमान काळी वाक्य आहे हे. पुढील प्रश्नाकडे वळूयात. पुढील प्रश्न आहे, रामराव शेतात जात होते या वाक्याचा प्रयोग ओळखा. सकर्मक कर्तरी, अकर्मक कर्तरी, कर्मणी प्रयोग, भावे प्रयोग. विद्यार्थ्यांनो, आणि अकर्मक कर्तरी प्रयोगाचं उदाहरण आहे हे. पुढील प्रश्नाकडे वळूयात. पुढील प्रश्न आहे, दास या शब्दाचे लिंग बदला. आणि तुमचे पर्याय आहेत, दासी, नौकर, सेवक, चाकर. आणि विद्यार्थ्यांनो, बरोबर उत्तर आहे, दास या शब्दाचे लिंग बदलल्यानंतर दासी हे होतं. पुढील प्रश्नाकडे वळूयात. षटकोनी या शब्दाचा समास ओळखा. आणि षटकोनी या शब्दाचा समास ओळखा. तुमचे पर्याय आहेत, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. पर्याय आहेत, संहार द्वंद्व समास, द्विगु समास, इतरेतर द्वंद्व समास, अव्ययीभाव समास. आणि तुमचं बरोबर उत्तर आहे द्विगु समास. संख्या आली की द्विगु समास. पुढील प्रश्न आहे, आमंत्रित या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. पर्याय आहेत, आगंतुक, अचानक, अकस्मात, अकल्पित. विद्यार्थ्यांनो, आमंत्रित यालाच काय म्हणतात? विरुद्धार्थी शब्द आगंतुक. पुढील प्रश्न आहे, मी निबंध लिहिला असेल या वाक्याचा काळ ओळखा. आणि तुमचे पर्याय आहेत,
रीतिवाचक भविष्यकाळ, पूर्ण भविष्यकाळ, अपूर्ण भविष्यकाळ, साधा भविष्यकाळ. आणि विद्यार्थ्यांनो, या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पूर्ण भविष्यकाळी वाक्य आहे हे. पुढील प्रश्न आहे शेवटचा. वृश्चिक या शब्दाचा समानार्थी शब्द दिलेल्या पर्यायातून निवडा. आणि पर्याय आहेत साप, विंचू, प्राणी, पाल. आणि विद्यार्थ्यांनो, बरोबर उत्तर आहे विंचू. वृश्चिक म्हणजेच विंचू. धन्यवाद. तसेच चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.